नमस्कार. बघा आज आपण फिसरे या ठिकाणी आलेलो आहे. आपले कंपनीचे ईगल डिस्ट्रीब्युटर अमोल दौंडे सर इथं. तर आपण यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर बघा आज तुरीच्या पिकाला त्यांनी रिझल्ट घेतला आहे. तर काय रिझल्ट घेतला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. तर सर तुम्ही येऊ शकताय. बघा आता त्यांच्याकडून ऐकू आपण. सर तुम्ही काय काय वापरलं तुरीच्या पिकाला? तुरीला मी भुआस्त्र, हां इंडियाग्रोचं ग्रो मॅजिक हां हे म्हणजे पेरताना वापरलं होतं. बर. त्याच्यानंतर साधारणतः 2-2.5 महिन्यांनी हां ग्रो मॅजिक ओलिफ, हां माय प्राऊड ते दाखवू शकताय तुम्ही काय काय वापरलं ते. बघा मित्रांनो, हे ओलिप आहे, हे प्राऊड आहे, त्याच्यानंतर माय स्प्रे पण आहे आणि ग्रो मॅजिक पण त्यांनी वापरलेले पिकाला. सर तुम्ही किती फवारणी घेतल्याच्या? याच्या 2 फवारण्या घेतल्या सर. बघा मित्रांनो, त्यांनी 2 फवारणी घेतल्या होता. तर तुमचं ह्याच्या आधीचा काय अनुभव आहे तुरीचा आणि आता काय अनुभव आहे सर तुम्हाला? पहिलं साधारणतः इथे एक 4-5 गुंठावर म्हणजे पिकच कुठलं उगवलं जात नव्हतं. बर. भुआस्त्र आणि ग्रो मॅजिक हां पेरणीच्या वेळेस केल्यामुळे आता आहे असंच पीक तिथं पण उभं आहे. बरोबर आहे. आणि हे पीक पूर्णपणे वाया गेलं होतं. पण आदरणीय खैरे सर आणि सोनवणे सरांच्या मार्गदर्शनाखाली जी मोडली जाणारी तूर होती हां 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 ती साधारणतः परत 2 फवारण्या घेतल्यानंतर तिची अवस्था बघताय पूर्णपणे टचबाज भरली. आणि साधारणतः 15 ते 20% शेंगा या 5 आणि 6 बियांनी परफेक्ट भरलेल्या आहेत. बघा म्हणजे मित्रांनो, त्यांचा अनुभव काय आहे की शेंग पूर्ण टचबंद भरलेली आहे आणि किडलेली पण शेंग मला दिसत नाही तिथे ॲक्च्युली. म्हणजे तुरीच्या बागा भरपूर शेंगा किडतात पण किडलेली शेंग नाही, टचबंद शेंग आहे. तर बघा मित्रांनो, एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. तुमचा काय अनुभव आहे की बाबा एकरामध्ये किती क्विंटल तूर निघेल तुमची? साधारणतः मला तर 10 क्विंटल प्लस तूर निघलीच पाहिजे ना, बरं. अशी पिकाची अवस्था आहे. आणि ह्याच्या आधी तुम्ही किती काढली होती याच्यामध्ये? 5-6 क्विंटल सर निघायची साधारणतः. बघा मित्रांनो, म्हणजे एक 4-5 क्विंटलचा रिझल्ट आहे. तर इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता? 100% वापरलं पाहिजे सर. आणि शेड्यूलनुसार तुमच्या जर वापरलं तर याच्यापेक्षा आणखीन खूप चांगला फरक दिसेल असं वाटतंय. बरोबर आहे. सुरुवातीपासून शेड्यूल प्रमाणे वापरलं असतं तर ही अवस्था झाली नसती. सगळे बघताय फुटवे एवढे आहेत की साधारणतः सर बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 फांद्या एका झाडाला आहेत. आणि साधारणतः त्या फांद्याला परत 4 आहेत. आणि फुटवा एवढा झालेला आहे मित्रांनो. आणि बघा आज जैविक शेती काळाची गरज पण आहे, बरोबर का नाही? हा सर, खूप काळाची गरज आहे. बघा आणि एवढं जबरदस्त आहे. आपण जैविक जर पिकवलं तर जैविक पण खाऊ शकतो आणि लोकांना पण देऊ शकतो जैविकचं. तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकताय? म्हणजे इंडियाग्रोचे प्रोडक्ट यूज करणं खूप काळाची गरज आहे. नुसतं यूज करणं म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न पण वाढते, खर्च पण कमी होते. आणि भविष्यात जे आता हायब्रिड किंवा रासायनिक ह्याच्यामुळे जे रोग उद्भवत आहेत त्याच्यापासून पण सुरक्षित बनते आपली स्वतःची फॅमिली पण आणि दुसऱ्याला पण आपण चांगलं अन्न देऊ शकतो सर. बरोबर आहे. सर तुमचं नाव सांगा परत. माझं नाव अमोल बबन दौंडे, राहणार फिसरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर.